होमिओपॅथी या आपल्या परंपरागत उपचार पद्धतीला नवे आयाम नवं स्वरूप मिळाल्याचं या आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। मुळात होमिओपॅथीचं असं 4-5 मजल्यांचं बहुमजली हॉस्पिटल असू शकतं हेच अनेकांना धक्का देणारं ठरतं। परंतु ही किमया साध्य केली आहे ती डॉक्टर अमरसिंग निकम यांनी, आणि यामागे त्यांची तपश्चर्या आहे। त्याचबरोबर या उपचार पद्धतीमध्ये जे बदल करायला हवेत हे देखील त्यांनी ओळखलं, आणि त्यामुळं हे असे वेगवेगळ्या उपचारांसाठी इथे आलेले रुग्ण पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जसे आलेले आहेत तसेच इतर राज्यांमधून देखील आलेले आहेत। सर, तुम्ही या होमिओपॅथीच्या प्रॅक्टिसला सुरुवात कधी केलीत? त्यावेळी होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? तुम्ही त्याच्यामध्ये बदल व्हायला हवा म्हणून काय करत गेलात? माझे वडील होमिओपॅथीचे डॉक्टर होते आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिली होमिओपॅथिक ओपीडी त्यांनी सुरू केली। मला लहानपणापासून होमिओपॅथीचे अनुभव घेत मी मोठा होत गेलो। जसं मोठा होत होतो तसं मला एक गोष्ट जाणवत होती, होमिओपॅथीची ओपीडी सर्वत्र आहे परंतु इंडोर हॉस्पिटल नाही। होमिओपॅथीला लोक साबुदाण्याच्या गोळ्या किंवा एक दुय्यम दर्जाची चिकित्सा पद्धत असे समजत होते। होमिओपॅथीला थोडक्यात अपमानास्पद वागणूक मेडिकल क्षेत्रात मिळत होती। पण होमिओपॅथीचा सन्मान वाढवण्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचं होतं। त्यासाठी माझी हॉस्पिटलची योजना मी कॉलेजमध्ये गेलेल्या पहिल्या दिवसापासून डोक्यात होती। जसं कॉलेज पूर्ण झालं तसं 14 वर्ष मी वेगवेगळ्या अभ्यास संशोधन केलं। जगात होमिओपॅथीचं हॉस्पिटल कुठंच नव्हतं, जगात होमिओपॅथी शिकवणारा कोणी गुरु पण नव्हता। अशा स्थितीमध्ये स्वतः अभ्यास संशोधन करत इंडोर होमिओपॅथिक हॉस्पिटलची रचना आणि ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला। 2 मे 1995ला मी माझं पहिलं हॉस्पिटल सुरू केलं की जे 5-6 कॉटचं होतं। आता हे 100 बेडचं झालं। आता हे 100 बेडचं झालेलं आहे, आणि इथं जे रुग्ण आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। काकू, कोणत्या उपचारांसाठी तुम्ही इथे आलेला आहात? काय त्रास तुम्हाला होतोय? पाणी पिता येत नव्हतं आणि पातळही लवकर असं जात नव्हतं। ते आता असं म्हणजे दुखत होतं, असं रुतत होतं। सर, यांना कशाचा आजार होता? यांना अन्ननलिकेचा कॅन्सर। अच्छा, कॅन्सर होता। बरं, पण आता तुम्हाला काय फरक वाटतो इथं आल्यानंतर? आता फरक वाटतोय, म्हणजे मी पाणी पिते, पातळी खाऊ शकते आणि जास्त रुतत पण नाही। आज 10 दिवस झाले। तर कॅन्सरच्या रुग्णावरती देखील होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात हे इथं आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे निवासी हॉस्पिटल आहे, म्हणजे होमिओपॅथी म्हटलं की फक्त एखाद्या डिस्पेन्सरीमध्ये जाऊन औषध घेऊन येणं असं नाही, तर इथल्या वॉर्ड्समध्ये असे अनेक रुग्ण आपल्याला उपचार घेताना पाहायला मिळतात। आपको क्या तकलीफ थी, किस वजह से आप यहाँ पर हैं? हमको किडनी की प्रॉब्लम थी। अच्छा, कब से हैं आप यहाँ? हम भी 10 दिन से। अच्छा, तो क्या बदलाव आपको लग रहा है? बहुत आराम मिल रहा है हमको, उठने बैठने में बहुत दिक्कत थी। अच्छा, उससे बहुत आराम मिला है। तर हे असे रुग्ण एखाद्या हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथीच्या उपचारांसाठी ॲडमिट आहेत, हे इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही। आणि या रुग्णांना इथं येण्यासाठी जो काही आत्मविश्वास मिळतो तो डॉक्टर निकम यांनी त्यांच्या वर्षानुवर्षांच्या प्रॅक्टिसमधून कमावलेला आहे। होमिओपॅथीमध्ये अशा स्वरूपाचं मॉनिटरिंग, अशा स्वरूपाच्या तपासणीच्या पद्धती एरवी वापरल्या जात नाहीत, परंतु इथे या आधुनिक तपासणीच्या पद्धतींचा उपयोग हा नव्या उपचार पद्धतीसाठी होतो आहे।
हे एरवी होमिओपॅथीच्या डिस्पेन्सरीमध्ये हे असं पाहायला मिळत नाही. याच्यातून नक्की काय फरक पडतो? कोणकोणत्या गोष्टी यामुळं तुम्हाला समजतात, उपचार करताना मदत होतीये? होमिओपॅथीमध्ये विशेषतः साध्या आजारांनाच महत्त्व दिलं जातं असं आपण बरेच वेळा बघतो. पण इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कार्डियक डिसिजेससुद्धा आम्ही इथे सहजरित्या बरे करतो. यामध्ये आमच्याकडे काही नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक्ससुद्धा आहेत की ज्याचा वापर आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी, जसं की कार्टोग्राफी म्हणून एक मशीन आहे, त्याचा वापर आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी करतो. आणि एक EECP म्हणून ट्रीटमेंटसुद्धा आहे, तीसुद्धा आम्ही होमिओपॅथीबरोबर देतो. तर यावरून आम्ही अशा क्रिटिकल केसेस ज्या आहेत हार्टच्या, त्यासुद्धा आपल्याकडेच सर्वप्रथम आपण बऱ्या करतो. यावरती सरांचं एक पुस्तकसुद्धा आहे क्रिटिकल कार्डियक डिसीजच्या मॅनेजमेंटवरती होमिओपॅथीवरचं, ते सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण प्रकाशित केलेलं आहे. होमिओपॅथीची ही अशी औषधं वेगवेगळ्या आजारांवरती काम करत असली तरी दिसायला मात्र ती अगदी एकसारखी दिसत असतात. परंतु ही औषधं तयार करण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे आणि प्रत्येक रुग्णानुसार, त्या रुग्णावरती करायला लागणाऱ्या उपचारानुसार ती तयार केली जातात. सर, एखादा रुग्ण जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा त्याच्यावरती करायच्या उपचारांची सुरुवात कशी होते? कोणतं औषध कोणत्या रुग्णाला द्यायचं हे तुम्ही कसं नक्की करता? फार छान प्रश्न विचारला. रुग्ण आल्यानंतर पहिली त्याची आम्ही शारीरिक तक्रारी काय आहेत ते जाणून घेतो, रोगाचं निदान काय आहे ते जाणून घेतो. एकदा का रोगाचं निदान जाणून घेतलं, शारीरिक तक्रारी जाणून घेतल्या की त्या आजाराचा त्याच्या शरीरावर कुठे कुठे प्रभाव आहे, पाठीवर, मानेवर, पोटामध्ये, डोळ्यामध्ये, डोक्यामध्ये, हे जाणून घेतलं जातं. त्याच्या संवेदना जाणून घेतली जातात, त्याची फिजिओलॉजी जाणून घेतली जाते, त्याची पॅथॉलॉजी जाणून घेतली जाते. आणि या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करून औषध कोणतं द्यायचं हे ठरवलं जातं. हे ठरवत असताना त्या पेशंटची मानसिक जडणघडण कशी आहे हे देखील पाहिलं जातं. म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे हे देखील जाणून घेतलं जातं. हे महत्वाचं असतं उपचार पद्धतीमध्ये. खूप महत्त्वाचं आहे. कसं काय? कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्याचा औषधावरती परिणाम होतो. तो व्यक्ती तितक्या प्रकृती, तेव्हा प्रत्येक प्रकृतीचा विचार करून औषध द्यावं जातं. आणि ते औषध इतकं जलद काम करतं की नैसर्गिक आजाराला ते सहज शरीराबाहेर ढकलून देतं आणि रुग्ण बरा होतो. आता आपण जर बघितलं तर इथे कॅन्सर असेल, ट्यूमर असेल किंवा आणखी बरेच असे मोठे आजार आहेत की ज्याच्यावरती ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं अनेक जण मानतात, जवळपास प्रत्येक जण मानतो. तर त्याच्यावरती हे औषध, इथली औषधं, तुमची उपचार पद्धती कसं काम करते? होमिओपॅथिक औषधं तुमच्या प्रतिकारशक्तीवरती काम करतात. आणि जसं सरांनी सांगितलं तसं औषध जे आहे ते सिलेक्ट करताना आम्हाला प्रत्येक पेशंटची प्रकृती, त्याच्यानंतर त्याच्या आवडीनिवडी, त्याची मानसिकता, हे सगळं जाणून घेऊन आम्ही औषध दिलं जातं. त्याच्यामुळे ते औषध जर तुम्ही होमिओपॅथीचा लॉ ऑफ सिमिलर जो आहे आमचा, त्याच्याप्रमाणे जर तुम्ही दिलं तर ते औषध शरीरामध्ये कुठलाही आजार असो त्याला ते काढू शकतं बाहेर. सर, आता ही औषधं दिसायला एकसारखी दिसतात म्हणा, किंवा ती एकसारख्या बॉटल्समध्ये भरलेली आहेत, किंवा ही अशा स्वरूपाच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या दिसायला एकसारख्याच बॉटल्समध्ये भरलेल्या असतात. परंतु किती प्रकारची औषधं तुमच्याकडे आहेत, किती आजारांसाठीची आहेत, आणि एक समजा डोकेदुखी झाली आपण पकडली उदाहरण म्हणून, तर याच्यावरती किती प्रकारची औषधं आहेत? होमिओपॅथीमध्ये जवळजवळ 3,000 ते 4,000 प्रकारची वेगवेगळी औषधं आहेत. त्यात धातूपासून बनवलेल्या, मेटलपासून बनवलेली औषधं, मिनरल्सपासून बनवलेली औषधं, औषधी वनस्पतीपासून बनवलेली औषधं, त्यानंतर बरेचसे औषधं, बरेचसे स्त्रोत आहेत त्याच्यापासून बनतात. उदाहरणार्थ सोनं, चांदी, अशा मेटल्सपासून बनवलेली औषधं पेशंटला आपण दिली जातात.
आता वनस्पतीजन्य जी औषधं आहेत त्याचे बरेच प्रकार आहेत. हजारो वनस्पतीपासून औषधं बनवली गेलेली आहेत. त्याच्यामुळे एक फक्त साधी जर हेडेक तुम्ही जर सांगितला डोकंदुखी, तर डोकंदुखीसाठी होमिओपॅथीमध्ये 500 औषध आहेत. मग त्या 500 औषधामधून पेशंटची प्रकृती आणि त्याचा जो अभ्यास केलेला आहे तो मॅच करून आम्ही औषध देतो. त्याच्यामुळे त्या होमिओपॅथीच्या लॉ प्रिन्सिपल जर तुम्ही पाळले तर त्याच्याप्रमाणे ते औषध पेशंटला जे आहे चांगल्या पद्धतीने बरं करू शकतं. इथे आता आपण जर बघितलं ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. तर आता आपण कॅन्सरचं उदाहरण घेऊ किंवा ट्युमरचे पेशंट देखील इथं उपचार घेत आहेत. तर उपचार नक्की कसे होत आहेत, त्यांच्यावरती कसे होत आहेत याचा अर्थ की औषध काम कसं करतंय. कारण अनेकांना शंका असते की होमिओपॅथी खरंच काम करतं का म्हणून. खूप चांगला प्रश्न आहे. होमिओपॅथिक औषधं ही रोगासाठी नाही. ब्रेन ट्युमर झाला आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आहे, फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे, हार्ट अटॅक आहे, किडनी फेल्युअर आहे, या आजारासाठी औषध नसतं. होमिओपॅथिक औषध हे रुग्णासाठी असतं, रोग्यासाठी नसतं. त्यामुळे रुग्ण हे आमचं पहिलं टार्गेट असतं. रुग्णाच्या शरीरात काय काय बदल झाले, प्रकृतीमध्ये, विकृतीमध्ये, मानसिकता, या सगळ्याशी सदृश्य असलेलं होमिओपॅथिक औषध जर दिलं गेलं. होमिओपॅथीमध्ये एक नियम आहे, एक लॉ आहे, त्याला गोल्डन लॉ म्हणतो आम्ही. समः समम शमयन्ते, सिमिलर क्युरेटर. तर अशी समलक्षणाची औषधं जर पेशंटला दिली आपण तर तो पेशंट कायमचा चांगल्या प्रकारे विना जास्त खर्च न करता देखील बरा होऊ शकतो. आणि असे हजारो पेशंट्स वेगवेगळ्या आजाराचे असतात. होमिओपॅथिक औषध हे जवळजवळ सर्व आजारांवर काम करतं. कित्येक ठिकाणी सर्जरी वाचवण्याचं देखील काम होमिओपॅथिक औषधाने केलेलं आहे. माझ्या या 27 वर्षाच्या हॉस्पिटल प्रॅक्टिसमध्ये मी हजारो प्रकारचे घातक आजार या औषधाने बरे केले. आपण जर बघितलं तर इथे प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक रुग्णासाठी असं वेगळं औषध आहे. त्यामुळे अनेकांना जी शंका असते की होमिओपॅथी औषध नक्की कशा स्वरूपात काम करतं किंवा करतं का, या प्रश्नांची किंवा या शंकांचं इथं निरसन व्हायला हरकत नाही. इथे उपचार घेऊन ठणठणीत बरे झालेले, गंभीर आजारातून उठलेले हे सगळे रुग्ण, प्रत्येकाची आपली अशी एक सक्सेस स्टोरी आहे. तुम्हाला नक्की काय त्रास होता, कोणता आजार होता, कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही इथे आला होतात आणि पुढे काय झालं? माझे स्पायनल कॉर्डची 4-5 आणि C4 आणि C5 हे डिस्क स्लिप होऊन तिथं एक्स्ट्रा बोन कॅल्शियम पूर्ण बॉडीमध्ये जमा झालं होतं. आणि माझा उजवा हात आणि पाय ह्याला मोमेंट नव्हते, हलत नव्हतं. हात उचललाच जात नव्हता, पाय तरी थोडा उचलला जात होता. त्याच्यामध्ये हातामध्ये काही एनर्जीच नव्हती. असा हात पकडूनच आता दुसऱ्या हाताने हात उचलायला लागायचा. तर मी पुण्यातले नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन वगैरे सगळ्यांना माझे दाखवलं. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल. त्या ऑपरेशनमध्ये जगण्याचे चान्सेस कमी आहेत, पण कधीही मरशील त्यापेक्षा ऑपरेशन करून वाचण्याचे चान्सेस आहेत. तर आपण एक प्रयत्न करून बघू. नामांकित ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये दाखवल्यावर मुंबई, दिल्ली, अमेरिकेमध्ये आमचे एक नातेवाईक ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्यांना मी माझे रिपोर्ट सेंड केले. त्यांनी सांगितलं अमेरिकेत ये, इथं आपण ऑपरेशन करू. तिथं तुला नको असेल, मी म्हटलं नाही अमेरिकेत नको वाटतं. ते म्हटले तिथं नको असेल तर तू लीलावतीला जा, तिथं त्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं ते जा. परंतु निकम सरांकडे गेलं, त्यांना रिपोर्ट दाखवले.
आणि इथं रिपोर्ट दाखवलं आणि ते हसले, म्हटले ह्याच्यावर माझ्याकडे उपचार आहेत. त्यांनी 2 तास जवळपास माझी हिस्ट्री घेतली आणि 2 तासानंतर त्यांनी मला औषधं काही बदलून दिली. थोड्या वेळाने 4-5 तासानंतर माझा हात थोडाफार हलायला लागला आणि 4-5 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर औषधं घेतल्यानंतर तुम्ही पूर्ण यांच्यावरती विश्वास कसा ठेवला? तुम्ही स्वतः काय काम करता? आमचं माझ्या बारक्या भावाचं ड्रग स्टोअर आहे, माझा कन्स्ट्रक्शनचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे. पण म्हणजे बारका भाऊ ॲलोपॅथीचे औषधं विकतो, म्हणजे मेडिकल आहे. येस मेडिकल आहे माझ्या बारक्या भावाचं. आणि त्याला मदत करताना समोर डॉक्टरांचं जुनं हॉस्पिटल होतं, तिथं डॉक्टरांशी आमची ओळख बरं, झाली. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा त्रास होता आणि इथे आलात तेव्हा कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही होता? ॲक्च्युली मी स्वतः इथं आलेलो नव्हतो. मी बाहेर एका हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेत होतो. प्लास्टिक ॲनिमिया या कंडिशनसाठी ट्रीटमेंट घेत होतो आणि त्या आजारामध्ये ॲक्च्युली ब्लड सेल्स तयार होत नाही. माझं हिमोग्लोबिन 3 वरती आलेलं होतं, WBC काहीतरी 3000च्या आसपास होतं आणि प्लेटलेट 5000वरती होत्या. ह्या कंडिशनला मी ट्रीटमेंट घेत होतो की एकदम वर्स्ट कंडिशन झालेली होती, काही उपचार नव्हता आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट सांगितलेली होती डॉक्टरांनी ॲलोपॅथीमध्ये. पण आपल्याला त्यात काही त्या ट्रीटमेंटमध्ये एवढं सक्सेस नाही आहे. इंडियामध्ये एवढी ट्रीटमेंट ती एवढी ही नाही आहे, इम्प्रूव्ह किंवा रिझल्ट नाही आहे त्या ट्रीटमेंटचा. त्यानंतर मला 2-3 इथं हॉस्पिटलचा सरांचा रेफरन्स दिला. त्यावेळेस मी स्वतः आलेलोच नव्हतो, मी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होतो. मला वाटतं हिमॅच्युरिया झालता त्यावेळेस आणि ब्रेन हॅमरेज वगैरे अशा सगळ्या कंडिशनमधून मी गेलेलो होतो. त्यावेळेस माझा भाऊ इथं आलता ट्रीटमेंट घेण्यासाठी, मी काय स्वतः हजर नव्हतो इथे. सरांनी मला 1 ते 2च क्वेश्चन विचारले असतील फोनवरती, त्याच्यावरती सरांनी ट्रीटमेंट चालू केली. त्या ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला त्यानंतर आजपर्यंत एकही सिंगल बॅग ब्लडची भरलेली नाही. आजपर्यंत मी तिथं ट्रीटमेंट घेत होतो त्यावेळेस जवळजवळ 1000च्या वरती ब्लड आणि प्लेटलेट बॅग मला ट्रान्सफ्यूज केलेल्या होत्या याच्या अगोदर. अच्छा, रक्तबदल करण्याची गरज सगळी संपलेली आहे. आता मी एकदम फिट अँड हेल्दी आहे, एकदम माझा काउंट पण एकदम नॉर्मल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. तुम्हाला काय त्रास होता तुम्ही इथे आलात तेव्हा? इथं ज्या वेळेला आलो मला रात्रीच्या वेळेला पायाचा एकदम पूर्णपणे त्याचा सपोर्ट गेला होता. सकाळी उठता येत नव्हतं, दोघांच्या खांद्यावर हात ठेवून मला उभं राहावं लागायचं. तर इथं आल्यानंतर 2-3 ठिकाणी मी चौकशी केली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला पायाच्या कमरेचं जे हाड आहे, पाय आणि कमरेचं तिथला जो जॉईंट आहे तो एक तर बदलावा लागेल किंवा तुम्हाला दुसरं ऑपरेशनशिवाय हा पर्याय नाही. अजून 2-3 ठिकाणी मी हे केल्यानंतर चौकशी केल्यानंतर तुम्हाला पॅरालिसिस टाईप परत होऊ शकतो. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे ते कोणी अनुभव सांगितले. परंतु शेवटी डॉक्टरांचा एक अनुभव होता की अशा ठिकाणी ऐकवलं होतं की यांच्याकडे गेल्यानंतर होमिओपॅथी चांगल्या पद्धतीचं आलेलं होतं. आमचे जे जोडीदार आहेत त्यांनी सांगितलं होतं की आहे आता जाऊन पाहू, म्हणून त्यांच्याकडे येऊन शेवटचा पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे आलो. त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सगळी माझी हिस्ट्री घेतली, 1 दिवसभर हिस्ट्री घेतली. त्यांनी सांगितलं 2 दिवसात तुला मी ओके करेन. मग त्यानंतर 2 दिवस मी इथं ॲडमिट झालो. 48 तासानंतरच मी माझ्या पायावर चालायला लागलो. ही मोठी हिस्ट्री. म्हणजे त्यांनी जे औषधं दिली त्या औषधांचा पूर्णपणे उपयोग झाला आणि माझं ऑपरेशन टळलं. तुम्हाला काय त्रास होता? मला अपेंडिक्सचा त्रास होता आणि अपेंडिक्स एवढं पिकलेलं होतं की डॉक्टरांनी सांगितलं की ते ताबडतोब ऑपरेशन करा नाही तर बस्ट होईल. तर मी ऑपरेशनसाठी ॲडमिटही झालो. पण माझ्या सारख्या मनामध्ये असं द्विधा होती की झालं ऑपरेशनशिवाय काय पर्याय आहे की नाही. तर आमच्या काही मित्रांनी मला सजेस्ट केलं की इथं तू सरांकडे जा, डॉक्टर निकम सरांकडे, आणि तिथं ते तुला ट्रीटमेंट करतील. मी इथं सरांकडे आलो. सरांनी हिस्ट्री सगळी लिहून घेतली आणि मला कपडेसुद्धा घालता येत नव्हते, म्हणजे पॅन्टसुद्धा घालता इतकं पेन होत होतं. आणि हिस्ट्री घेतल्यानंतर उपचार सुरुवात केली. फक्त 2 किंवा 3 दिवसामध्ये मी पूर्ण बरा झालो. जिथं मी सोनोग्राफी केली होती तिथं 3ऱ्या दिवशी परत सोनोग्राफी केली तर माझा अपेंडिक्स पूर्ण गायब झालं होतं आणि मी पूर्ण बरा झालो होतो. मला ते आजपर्यंत कुठलाही त्रास झाला नाही आता अपेंडिक्सचा. तुमच्या वडिलांवरती उपचार झाले इथे, तर काय परिस्थिती होती जेव्हा इथं आलात तुम्ही? 2021ला ज्या वेळेला माझ्या वडिलांना करोना झाला त्यावेळेला करोनामध्ये वडील माझे ओके झाले, पण पोस्ट कोविड जो होता तो वडिलांना इतका भयानक झाला माझ्या वडिलांना की वडिलांना माझ्या जेवण पचन होत नव्हतं. लिटरली वडिलांची परिस्थिती अशी होती की सर्व ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व बेडवरती होत्या. वडिलांचा आवाज इतका खोल होता, म्हणजे हळूहळू आवाज इतका क्षीण होत गेला वडिलांचा माझ्या की आता असं वाटत होतं की आता वडील राहतील की नाही राहतील. त्यावेळेला आम्हाला रेफरन्स मिळाला डॉक्टरांचा आणि डॉक्टरांना आम्ही घरी बोलवलं. डॉक्टरांना विनंती केल्यानंतर डॉक्टर आमच्या घरी आले. वडिलांनी माझ्या वडिलांना जो 1 डोस दिला त्या एका डोसमध्ये 1 तासानंतर वडिलांनी माझ्या स्वतः आवाज दिला आणि सांगितलं
की अरे मला कोणीतरी खायला द्या, मला खूप भूक लागलेली आहे. त्यानंतर परिणाम झाला. तुमच्या वडिलांना काय त्रास होता? माझ्या वडिलांना मणक्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि साधारण एक 4 महिन्यांपूर्वी त्यांच्या मणक्यामध्ये पाठीमध्ये पाणी झालं होतं आणि त्यांचे मणके सडले होते पूर्णपणे आणि त्या मणक्याची जवळजवळ चपाती झाली. मी ॲलोपॅथीमध्ये म्हणजे त्या MRI काढल्यानंतर डॉक्टरांना ज्यावेळेस ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर ते म्हणले की याचं ऑपरेशन करावं लागेल आणि संपूर्ण मणक्यांमध्ये स्क्रू टाकावे लागतील. मला एक आमच्या मित्र आहेत, त्यांनी हा इथला पत्ता दिला. मी राहायला जरी पिंपरीत असलो तरी कधी आमचा याच्यावर विश्वास नव्हता, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस वडिलांना इथं आणलं साधारण 10 ते 15 दिवसात वडील उठून बसायला लागले आणि आज गेली 3 ते 4 महिन्यामध्ये जी ट्रीटमेंट आपण केलेली आहे त्याच्यानंतर वडील आता 3 ते 4 किलोमीटर चालतात. जे वडील पूर्वी कॉटवर झोपले असता एका कुशीवर सुद्धा त्यांना होता येत नव्हतं कधी. हा फरक आहे. आणि इथे होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी असं काही करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न नाही, तर या रुग्णांना इथं उपचार घेतल्यानंतर इथंच म्हणण्याऐवजी होमिओपॅथीचे उपचार घेतल्यानंतर काय बदल अनुभवायला आला हे सांगण्याचा प्रयत्न आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला आजार कोणता आहे त्या आजाराचं निदान होणं जेवढं गरजेचं असतं तेवढंच त्या रुग्णाची प्रकृती, स्वभाव प्रकृती कशी आहे हे समजणंही आवश्यक असतं. त्यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती स्वतंत्रपणे प्रत्येक डॉक्टरांकडून नोंद केली जाते, समजून घेतली जाते आणि इथूनच खऱ्या अर्थाने उपचारांना सुरुवात होते. साधारणपणे काय काय माहिती तुम्ही गोळा करता, किती वेळ त्यासाठी एका रुग्णाची माहिती गोळा करण्यासाठी तुम्हाला द्यावा लागतो आणि त्यानंतर उपचारांना किती वेळ लागतो? अर्थात तो प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळा राहत असणार आहे, आजारानुसार वेगवेगळा असणार आहे. होमिओपॅथीमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की एक विशिष्ट प्रकारची केस हिस्ट्री घेतली जाते, तर या केस हिस्ट्रीमध्ये आम्ही त्याचं पॅथॉलॉजिकल पार्ट म्हणजे जे त्याला आजार जसा झालेला आहे त्याची तर पूर्ण माहिती घेतोच, पण त्या व्यतिरिक्त तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची शारीरिक गुणवत्ता कशी आहे, या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. आणि जसं की आपण बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये किंवा बाकीच्या क्लिनिक्समध्ये आपण ज्या गोष्टी करतो, जे वायटल्स असतात, दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. म्हणजे त्यालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. जसं की आपलं पल्स रेट आहे, BP आहे, सगळ्या गोष्टी जशा प्रॉपरली मेडिकली चेक केल्या जातात त्या सर्व पद्धतीने इथे केल्या जातात. परंतु इथे एक वेगळी गोष्ट आढळते, ती म्हणजे तुम्ही इथे येणाऱ्या रुग्णाला त्याचा स्वभाव कसा आहे, तो रागीट आहे का, त्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, कोणत्या गोष्टी आवडतात, किंवा अगदी त्याच्या लहानपणापासूनच्या बालपणापासूनच्या गोष्टी देखील विचारता. तर त्याचा काय परिणाम होतो, त्याची काय तुमच्या उपचार पद्धतीमध्ये गरज पडते, काय स्थान आहे? होमिओपॅथी हे शास्त्र एक अनोखं शास्त्र आहे. जसं इतर शास्त्रांप्रमाणे आजाराचाही अभ्यास केला जातो, त्याचबरोबर त्या व्यक्तीचा स्वभाव, लहानपणापासून झालेले त्याचे डेव्हलपमेंट आहे म्हणा, किंवा त्याची घडण कशी झाली आहे, विच कवर्स हिज इमोशनल ॲज वेल ॲज हिज मेंटल स्टेट. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण औषध देतो, कारण तर आपण त्या रुग्णाचा आजार फक्त बरा करत नसतो, आपण त्या रुग्णाचा पूर्ण रुग्ण निरोगी व्हावा, हेल्दी व्हावा. जेव्हा आपण हेल्दी पर्सन म्हणतो तो इमोशनली आणि शरीराने म्हणजे फिजिकली दोन्हीरित्या तो हेल्दी असतो. तर आपण होमिओपॅथी ह्या शास्त्रात होलिस्टिक म्हणजे पूर्णपणे आतनं व बाहेरून मानसिक, शारीरिक ह्या दोन्ही लेवल्सवर त्याला आपण उत्तम असे आरोग्य देऊ इच्छितो. तर यात हे सगळं स्टडी करून आपण एक औषध त्याच्यासाठी निवडत असतो आणि त्याने आपण त्याला बरं करत असतो.
तर हे सगळं प्रत्येक पेशंट आपल्याजवळ येतो जेव्हा कोणताही आजार असो, म्हणजे साधं स्किनचा प्रॉब्लेम असो किंवा मोठा कुठलाही दुर्धर आजार, कॅन्सर असो किंवा ब्रेन ट्यूमर असो, आपण सगळ्या ह्याच्यामध्ये हाच फॉर्मॅट फॉलो करतो, जो की आहे की त्याच्या आजाराची माहिती आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची, म्हणजे त्याच्या मानसिक इमोशनल स्टेटची माहिती, याद्वारे आपण त्याला पूर्णपणे बरा करू शकतो. यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये होमिओपॅथिक हॉस्पिटलची अटॅचमेंट असावी आणि होमिओपॅथीचे जे विद्यार्थी आहेत की जे ॲलोपॅथीकडे आकृष्ट होतात, तर ते सगळं थांबलं पाहिजे. होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर होमिओपॅथी केली तर खूप सारं त्याची जीवनशैलीतही खूप फरक पडू शकतो. शिवाय लाखो रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि देशाची इकॉनॉमी वाचू शकते. होमिओपॅथिक औषध इतर औषधांच्या तुलनेत कमी पैशामध्ये बरं करणारी ट्रीटमेंट. तेव्हा आपल्या देशाला जर आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात होमिओपॅथीची OPD किंवा इंडोर जर निर्माण झाले, आता माझे 3-4 स्टुडंट्स आहेत की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्वतःचे हॉस्पिटल सुरू केलेले आहेत. त्यामुळं पॉझिटिव्हली खूप छान वाटतं की पुढच्या पिढीमध्ये हॉस्पिटल्स भारतामध्ये दिसू शकते. आणि होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की ॲलोपॅथीच्या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा न करता आपण जर प्रॉपर होमिओपॅथीकडे लक्ष दिलं तर निश्चितच होमिओपॅथीला चांगला सन्मान मिळेल. कुठल्या एका हॉस्पिटलची किंवा कुठल्या एका डॉक्टरांची जाहिरात करण्याचा आमचा हेतू नाही, तर होमिओपॅथी ही जी आपली परंपरागत उपचार पद्धती आहे जी अडगळीत पडलेली आहे ती किती किफायतशीर आहे हे सर्वांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून अनेक दुर्धर आजारांवरती उपचार होऊ शकतील, शस्त्रक्रियांवरती होणारा विनाकारणचा खर्च टाळता येऊ शकेल. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.